झी 24 तास एक पाऊल पुढे। अखेर नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या वादावर पडदा पडलाय। नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तशी घोषणा केली आहे। बोगस मतपत्रिका सापडल्याचा आरोप झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली होती। त्या समितीने मंगळवार सकाळपासून मतपत्रिकांची छाननी करायला सुरुवात केली, मात्र यामध्येही प्रचंड वेळकाढूपणा दिसून आला। अखेर जवळपास 2000 मतपत्रिका बोगस आढळून आल्यानं ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। ही प्रक्रिया रद्द झाल्याची घोषणा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी करताच सगळ्याच पॅनलच्या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला। एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेचा भोंगळ कारभार आणि विश्वास ठाकूर यांची एकाधिकारशाही यावर पत्रकार आणि उमेदवारांनी जोरदार टीका केली। प्रचंड बाचाबाचीनंतर गोंधळाचं वातावरण होतं। या संदर्भातला अंतिम निर्णय धर्मादाय आयुक्त देतात, त्यामुळे आता ते काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे। काल जो आकडा आमच्याकडे आलेला होता तो 1257 बनावट मतपत्रिकेचा होता आणि आज तपासल्यानंतर तो आकडा 1999 पर्यंत पोहोचला। साधारण 2000 मतदान हे बनावट झाल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे इथं बसलेले ठाकूर देसाई साहेब, त्यांचे निरीक्षक आणि बाकीच्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही अशा निष्कर्षापर्यंत आलेलो की ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे। केवळ एका माणसाने ती चूक केली किंवा जे कोण असेल ज्यांनी चूक केली त्याच्या पायी सगळ्या लोकांना तुम्ही वेठीस धरताय, पण ज्यांनी कुणी केलंय हे अत्यंत चुकीचं केलंय आणि हा निर्णय मला असं वाटतं की त्यांनी खूप घाईगडबडीत घेतला। का घेतला हा सस्पेन्स आहेच शेवटपर्यंत। इतकं घाईगडबडीने निर्णय घेण्याचं कारणच काय? पहिली गोष्ट, ठाकूर साहेब यांनी मुंबईची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे असे जे जाहीर केलं त्याचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो। कारण याला महत्त्वाचं कारण असं आहे की कुठल्याही पॅनलच्या कुठल्याही उमेदवाराला विश्वासात घेणं हे त्यांना त्यांचं कर्तव्य वाटलं नाही। आता तुम्ही जसं म्हणाला ठाकूर नाशिकचे, हेमंत टकले नाशिकचे, मुंबईच्या प्रेसला टाळी लागली की काय म्हणून नाशिकमध्येच प्रिंटिंग झालं आणि त्यांच्या संमतीचे एक 3 सदस्य समिती। झी 24 तास एक पाऊल पुढे।